नमस्कार, मी मुकेश जुमा, अल्फा फ्रूट मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रीमियम मार्केट, आडगाव, नाशिक. आज आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने माल आलेला आहे आणि आपण एक छोटासा प्रयत्न केला आहे की शेतकरीला चांगल्यात चांगले आपले शेतकरी जे मित्र आहेत त्यांना चांगल्यात चांगला रेट मिळावा आणि खूप खरोखर सुंदर आणि चांगल्या प्रतीचा माल त्यांनी आपल्याकडे तयार केलेला आहे. आणि जे ऐतिहासिक जे आपलं जे महाराष्ट्राचं आपण जे म्हणतो की लाल सोनं आहे, लाल सोन्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनेच माल त्यांनी तयार केलेला आहे. सर्वात प्रथम मी त्यांचं अल्फा फ्रूट कडून त्यांचं स्वागत करतो. सर, एक खूप छान पद्धतीने माल तयार केलेला आहे. सर्वात प्रथम आपण त्यांचं काय मत आहे की माल कसा विकला गेला आहे, काय विकले गेलेला आहे, आपण त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया आहे की कशा पद्धतीने माल गेलाय. सर्वात प्रथम सर, तुमच्या आले कुठून आहे तुम्ही आणि मला गावाचं नाव सांगा आधी. आम्ही कसनेरवरून संभाजीनगर तालुका. संभाजीनगर म्हणजे आपलं जे ऐतिहासिक जे स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं, त्या गावाहून आपल्याकडे एवढ्या लांबून आपल्याकडे माल घेऊन आलेले. सर, आजचा जो माल विकलेला आहे आपण, बरोबर आहे, एक प्रामाणिक एक तुम्हाला आजच्या मार्केटमध्ये एकंदरीत सरासरीमध्ये आणि मागच्या मार्केट आणि आत्ताच्या चालू स्थितीमध्ये काय फरक जाणवतोय मार्केटमध्ये? मस्त झालं आज एकदम भारी. वाढ कशी आहे? वाढ 10 रुपयाची वाढ आहे प्रत्येक याच्यामध्ये. प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक लॉट मध्ये तुमच्या 10 रुपयाचे तुम्ही बघू शकता. यांच्याकडे यांचा खूप मोठा पद्धतीचा लॉट आहे. एक साधारण सर, तुम्हाला काय इच्छा वाटते की बुवा आमचा माल याच्यापेक्षा उंच प्रतीचा आहे आणि याच्यापेक्षा चांगला रेट गेला पाहिजे होता, तर एक साधारण तुमच्या मनात काय खंत आहे की बुवा एवढं मी कष्ट करून हा जो माल पिकवला आहे, आज थोडं रेट डाऊन आहे त्याच्यामुळे तरी एवढ्या डाऊन परिस्थितीमध्ये सुद्धा आपण तुमचा माल चांगला विकण्याचा प्रयत्न केला, तुमची काय याच्यावर प्रतिक्रिया आहे? खूप मस्त चांगला विकला गेला. चांगला विकले गेलेला आहे. म्हणजे आपल्याकडे जे शेतकरी आलेले आहेत संभाजीनगर वरून आणि त्यांचं मी पुन्हा अल्फा फ्रूट कडून स्वागत करतो, बरोबर आहे, ते त्यांचा माल जो विकलाय आपल्याकडे एक समाधानकारक आहे. त्याच्यानंतर परत माझ्याकडे एक शेतकरी आहे. सर, नाव सांगा तुमचं सर्वात प्रथम. कल्याण गरड, कुठून आले सर आपण? पैठण, संभाजीनगर. पैठण संभाजीनगरवरून हे पण आलेले आहे शेतकरी आपल्याकडे. सर, काय वाटलं आज मार्केटच्या संदर्भामध्ये? आज माल मार्केटचे रेट उठले थोडेसे उठले म्हणजे साधारण किती रुपयाने वाढ आहे तुमच्या 10 हिशोबाने? रुपयाच्या आसपास. 10 रुपये, 8 ते 10 रुपयाच्या आसपास 8 ते 10 रुपये, 12 रुपये वाढ आहे. माल हलका असो भारी असो हो. त्या प्रमाणात चांगल्या प्रतीने माल वाढले म्हणजे तुमचं समाधानकारक आहे आजच्या मार्केटच्या हिशोबाने? आज आहे समाधान. समाधानकारक आज म्हणजे आज यांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि असंच हसू माझ्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर असो, बरोबर आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे परत एक शेतकरी आलेले. सर, बोला सर, नाव सांगा तुमचं. सुनील जयवंतराव कोरळे. बरं सर, कसं वाटलं आज मार्केटच्या संदर्भामध्ये तुम्हाला? चांगलं आहे. चांगलं आहे मार्केट, चांगल्या पद्धतीने विकले गेलेले आहे माल म्हणजे हे सुद्धा शेतकरी समाधानकारक आहे. सर, आपलं नाव सांगा. गणेश पवार, गणेश पवार, आपण गंगापूर, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. सर, काय वाटतं आजच्या संदर्भामध्ये? आज 8 ते 10 रुपयांनी सुधार आहे. सुधार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने माल आज समाधानकारक हो. माल विकले गेलेले आहे. त्याच्या प्रतीनुसार आज मालाचे 8 ते 10 रुपयांनी क्वालिटी चांगली म्हणजे रेट उठले. रेट उठलेले आहे. बरोबर आहे. सर, एक आमच्याकडे ज्यावेळेस पासून आमच्या मार्केटचं उद्घाटन झालंय आणि आम्हाला आमच्या मार्केटमध्ये अल्फा फ्रूटला सर्वात उत्तम आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे व्यक्ती आमच्याकडे शेतकरी आलेले आहे. त्यांचा ज्या दिवसापासून माल सुरुवात झालेली आहे त्यांनी सुरुवातीपासून आपल्याकडे आणलेला आहे. तर एकंदरीत या 2 महिन्याच्या प्रवाहामध्ये सर आमच्या मार्केट संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी बोला, आमची अशी अपेक्षा आहे. नमस्कार, मी भारत पल्ला. मी ओझरगावचा रहिवासी असून माझी शेती इथंच आहे. 5 एकर क्षेत्र आहे, 5000 बुड. ज्या दिवशी अल्फा फ्रूट मार्केट ओझरला ओपनिंग झालं त्या दिवशी मी पहिला कस्टमर ओझर मार्केट यार्डमधला या मार्केटचा होतो आणि त्या दिवसपासून यांच्याशी जो माल आणायला सुरुवात केली, एकदम सुंदर पद्धतीने चांगलं नियोजन आणि होता होईल तेवढं चांगलं ते सहकार्य करतात. ठीक आहे, प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याला 2 रुपये जास्त भेटेल, पण त्या प्रयत्नाला त्यांची पूर्ण पराकाष्ठा करतात आणि त्यांना ते यश मिळेल. थोडं कमी पडत असेल पण मी आई जगदंबेला प्रार्थना करेल की त्यांना ते यश मिळो. दुसरं असं की मी सध्या आता ह्या वर्षी 20 टन माल या मार्केटला टाकला, मला व्यवस्थित रेट मिळाले. आता सध्या मी जो शरद किंग माल आणतोय त्या मालाला मी व्यापाऱ्याला बोलवलं असता ते आज उद्या करत होते. मार्केटची रेट परिस्थिती खूप खराब आहे, जमत नाही. मी स्वतःचा निर्णय घेतला का जेणेकरून आपण ना आपला माल जो बी असेल एक बागेमध्ये खराब होण्यापेक्षा तो मार्केटमध्ये आणून विकू. तर मला त्या हिशोबामध्ये बऱ्यापैकी मार्केटचे रेट दिले. आज माल खूप कमी होत आलेले. सुरुवातीला इथे माल लावायला जागा नव्हती त्यावेळेस चांगले रेट देत होते. आज निम्माही माल नाही पण मग रेट चांगले आहे आणि इकडून पुढे अजूनही त्यांनी प्रयत्न करावा की 2 पैसे आम्हाला कसे मिळतील
असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आमच्याकडे जे शेतकरी आलेले उद्घाटन पासून आलेले आहेत, सर्वात प्रथम मी अल्फा फ्रूट करून सरांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला एक मायेचा आसर आणि एक पदर दिलेला आहे. त्या पदरापोटी आमचाही त्या सरांना परिपूर्ण प्रयत्न राहणार. म्हणून भाऊ थांबायचं नाही, विचार करायचा नाही. 100% आपलं मार्केट अल्फा फ्रूट मार्केट एक वेळेस 100% यायचं म्हणजे भेट द्यायची. 100% याच. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र भाऊ.